टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मागच्या 16 तारखेला आम्ही एक आंदोलन केलं होतं की इथं जो प्रायव्हेट विकासक आहे त्यांनी दोन्ही साईडनं शाळेत येण्या जाणारे रस्ते बंद केले होते। त्यावेळी आंदोलन केल्यानंतर त्या विकासकांनी दोन्ही दरवाजे उघडले, पण गेंड्याच्या कातडीचे महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला आले आणि सांगितलं की तुर्तास हे स्थगित करा, याच्यानंतर मंगळवारी आपण सविस्तर चर्चा करू। पण एक मंगळवार गेला, 2 मंगळवार, 3 मंगळवार गेले, पण ह्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला ह्या चिमुकल्या ह्या विद्यार्थ्याची आठवण आलेली नाही। मग त्यांना आज पुन्हा आठवण देण्यासाठी आज आम्ही आंदोलनाचा पावित्रा उचलला होता। आज सकाळी आम्हाला उपायुक्त परिमंडळ 1चे उपायुक्त बोरकर साहेबांनी आम्हाला 11ची वेळ दिली होती, वॉर्ड ऑफिसरने सुद्धा, पण 11 वाजता आम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो, पण 11 पावणे 12 वाजेपर्यंत एकही अधिकारी आला नाही। मग आम्ही इथं आलो। जर त्यांना गरज नसेल तर त्यांना वाटत असेल की आमच्यामुळं काही होऊ शकत नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाम आहे। ह्या शाळा भारतीय विद्यार्थी स्कूल आणि पोटे शाळेला रस्ता ओपन करून दिल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही। भले त्या अधिकाऱ्यांना माराची वेळ आली तरी चालेल, आम्ही मारू, पण ह्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या हक्काचा रस्ता मिळवून देऊ। मी इथे आज आंदोलन करायला आलेलो आहोत कारण की आमचा जो रस्ता आहे शाळेला जायचा तो पूर्ण खराब झालेला आहे। पावसामुळे चिखल होऊन जातं आणि आम्हाला तिथे नीट चालताही येत नाही, म्हणून त्यामुळे आज आम्ही काय तुमची मागणी काय? आमची मागणी फक्त हीच आहे की चांगले रस्ता बनवून द्या आम्हाला, ज्यामुळे आम्हाला शाळेमध्ये जायला जास्त कठीण नाही होणार। हम लोग यहाँ पे इसलिए आए ताकि जो हमारा 2 स्कूल के रास्ते आने जाने के लिए अगर वो बंद हो जाएंगे तो हम कहाँ से आए जाएंगे। एक तो स्कूल छूटने के बाद हम लोग जब जाते हैं तो बड़ी बड़ी गाड़ियाँ वहाँ पे आती, जिसकी वजह से और यहाँ पे जाम हो जाते हैं। और एक हफ्ते पहले 2 बच्चे वहाँ पे गिर गए थे स्कूल से आते समय। तो हम लोग मेरी यही राय है कि स्कूल का जो रास्ता है जल्द से जल्द मरम्मत उसकी करवाई जाए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।